नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासन खूप काही गोष्टींवर आता घोषणा करत आहे। मुख्यमंत्री माझा शेतकरी योजना राबवण्याचा विचार शेतकऱ्यांसाठी चालू आहे। बट जो पीक विमा आहे जो रखडला तो रखडलाच। 2023चा असो 2022चा असो, सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे। कारण की तशी इन्फॉर्मेशन आता आपल्यालाही मिळाली आणि मला वाटलं चला तुमच्यापर्यंत ती पोहोचू, कारण की आपण सगळ्यात महत्त्वाचा अपडेटच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। बघा, 1877 कोटींचे देणे आहे। शेतकरी लाभापासून वंचित आहे। कोणते कंपन्या याच्यातनं आहेत पेंडिंग की जे पीक विमा देत नाही आहे, ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे। त्यामुळे लाईक करायला कंजूसपणा करू नका मित्रांनो। लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा, म्हणजे नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। आर्थिक अडचणीत सापडलेला आपला राज्य सरकारने पंतप्रधानात खरीप पीक विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचं अद्याप 1877 कोटी रुपये न दिल्याने 6 जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभापासून वंचित राहावे लागले आहे। म्हणजे शासनाकडून ओरिएंटल कंपनीला 1877 कोटी रुपये न दिल्याने 6 जिल्ह्यांमधील अनेक लाभांपासून शेतकरी राहिलेत। तर त्यासोबतच युनायटेड इंडिया कंपनीने 32 कोटी तर भारतीय कृषी विमा कंपनीला 200 कोटी रुपयांचे देणे आहे। दरम्यान विम्याच्या हप्त्यापेक्षा भरपाईचे दावे कमी असल्यामुळे 7 विमा कंपन्यांकडून राज्य सरकारला 1372 कोटी रुपये परत मिळाले आहेत। गेल्या वर्षीच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजना नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर या 6 जिल्ह्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीचा कंत्राटाला मान्यता देण्यात आली होती। या 6ही जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे दावे 110% जास्त असल्याने नियमानुसार अतिरिक्त रक्कम सरकार राज्याने देणे गरजेचे होते, तर आणि ती सरकारकडून देण्यात आलेली नाही। तर फरक काय आहे की खरीप पीक विमा योजनेतील बीड पॅटर्ननुसार 100%पेक्षा कमी नुकसान भरपाई असल्यास 80 ते 110 या सूत्रानुसार विमा कंपनीला देण्यात आलेला जो काही हप्ता होता तो नुकसान भरपाईला दावापेक्षा जास्त असल्याने विमा कंपनीचा 20% नफा वगळून उर्वरित रक्कम राज्य सरकारला देणे बंधनकारक आहे। त्यानुसार ICICI युनिव्हर्सल, सोम्पो, युनायटेड इंडिया, चोलामंडल, भारतीय कृषी विमा कंपनी, HDFC, युनायटेड इंडिया, चोलामंडल आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स या 7 कंपन्यांकडून राज्य सरकारकडून 1372 कोटी रुपये परत मिळणार आहेत। तर राज्य सरकारकडून विमा हप्ता नाही, काय नाही आहे की ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला राज्य सरकारकडून 1877 कोटी रुपयांचा हप्ता अजून मिळालेला नाही आणि म्हणूनच त्या संदर्भातील हा अपडेट आहे की म्हणून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट करत नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि इकडे जे आपलं सरकार आहे ते सरकार वेगवेगळ्या ज्या काही योजना आहे योजनांची घोषणा करण्यामध्ये बिझी आहे। त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली। लाडक्या बहिणीपेक्षा जो काही पीक विमा होता, जो काही ज्वलंत विषय शेतकऱ्यांचा ज्वलंत विषय पीक विमा हा 2021 पासून जर बघायला गेलं 21चा बहुतेक शेतकऱ्यांना मिळाला नाही, 22चा देखील मिळाला नाही, 23चा देखील नाही, 23चा तर पूर्णच नाही आणि 24चा तर मग आपल्याला विचारच करायची गरजच नाही की हे सरकार कधी देणार आहे, की शिंदे मामा आपल्याला हे पैसे कधी देणार आहेत, काय सांगता नाहीत। कारण की ते आता लागले फक्त घोषणा करण्यामध्ये एक नंबर असणारं BJP शिंदे सरकार हे आहे। कारण की ज्या पद्धतीने सरकारमध्ये या गोष्टी घडत आहेत, महत्त्वाचा विषय होता, ज्वलंत विषय होता की पीक विमा हा शेतकऱ्यांना कधी मिळणार, पीक विमा शेतकऱ्यांना कधी देणार। 2023चा राहिलेला आहे, 75% देऊ, 20% देऊ, याद्या अपलोड झाल्या, याद्यांमध्ये नाव आलं, EKYC करा, येऊ करा, तेऊ करा, पण शेतकऱ्यांना पैसे नाही। तर मग शेतकऱ्यांना मिळणारे पैसे कधी मिळतील? तर ज्या पद्धतीने 1877 कोटींचं देणं आहे ते देतील तेव्हा ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल। अजून जर काही नवीन अपडेट आला मित्रांनो तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू। त्यासाठी काय करायचं आहे, फक्त आपल्या चॅनलला एक लाईक करा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन अपडेट शेतीविषयी तुम्हाला नक्कीच मिळतील। धन्यवाद।